मुलुंडमध्ये रावण दहनाच्या वेळी भाजप नेत्यांना मारहाण करणारे शिवसैनिक असल्याचं स्पष्ट होत आहे। हे कार्यकर्ते शिवसेनेचेच असल्याची जबाबदारी शिवसेनेनेही स्वीकारलेली आहे। किरीट सोमय्यांनी कालच्या दसरा कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील माफियांचं दहन केलं। त्यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी सोमय्या आणि रावण दहन करणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्तीवरती हल्ला करत यांना मारहाण केली होती। यानंतर या कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं। यानंतर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या 5ही जणांना आज कोर्टासमोर हजर केलं जाईल। किरण नांदे, निलेश सावंत, निलेश ठक्कर, सुनील सुंतरगे, त्याचबरोबर किशोर भोईर अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत। दरम्यान मुंबई पालिकेतील माफियाराज संपवणारच असा निर्धार या सगळ्या घटनेनंतर किरीट सोमय्यांनी व्यक्त केलेला आहे। जर खड्ड्याच्या ऐवजी किरीट सोमय्याला खड्ड्यात गाडण्याची भाषा वापरली तर अर्थाने काय किरीट सोमय्या घाबरत नाही, तुम्हाला माहित आहे। खूप मोठ्या लढाई मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढल्या आहेत। लाज वाटली पाहिजे। ही शिवशाही नाही, ही शिवाजी महाराजांना अभिप्रेत शिवशाही असूच शकत नाही। हे तर माफियांचे दलाल आहेत। माफियांना जेलमध्ये पाठवण्याची मोहीम देवेंद्र फडणवीसने सुरू केली आहे। आता माफियांच्या दलालांना जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे। आणि मुलुंडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुलुंडमधल्या शिवसेनेच्या शाखा क्रमांक 100 मधल्या शिवसैनिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। मला सांगा, ज्या पद्धतीनं काल शिवसैनिकांनी हल्ला केला आता जबाबदारी स्वीकारलेली आहे, मात्र असा हल्ला व्हायला नको होता असं वाटतं? अजिबात वाटत नाही, कारण गेले काही दिवस अतिशय सुटलेला माणूस सारखा, म्हणजे एखाद्याचा ताबा सुटतो तसा हा किरीट सोमय्या आमच्या पक्ष वरिष्ठांबद्दल बोलत होता। बँड्राचा माफिया। एक तर किरीट सोमय्यांनी एक तर नाव घेऊन बोलावं, तरीही आम्ही शांत राहिलो, कारण किरीट सोमय्यांनी एकही निवडणूक युती सोडून जिंकलेलं नाहीये। स्वतःच्या ह्याच्यावर शिवसेनेच्या आणि फक्त शिवसेनेच्या मदतीने जिंकलं। आम्ही सगळे शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर चाललेलो। शिवतीर्थावर गेल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की किरीट सोमय्यांचे गुंडे पण भांडूपमधनं त्यांनी काहीतरी गुंडे बोलवले। किरीट सोमय्यांच्या गुंड्यांनी पण परत हे केलं म्हणून। परंतु तुम्ही आता टीव्ही मध्ये पण बघत असाल, 2 बस भरून जर कार्यकर्ते असले असते तर किती मॉब असलं असतं। आम्ही कोणालाही बसमधनं उतरवलं नाही आणि त्याला निव्वळ जाब विचारायला गेलो। मुलुंडच्या शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचा भान ठेवावा त्यांनी। आणि आता हे आमच्यावरच पलटवार करतात की आम्ही भ्रष्टाचार करतो। मग इतके वर्ष तुम्ही युतीत होते तेव्हा तुम्ही का नाही बोलले? आणि आता तुम्ही कुठे जागे झाले? रावण आणि हे ते सगळं। आणि आम्ही युवासेना आम्ही सगळे उद्धवजींच्या पाठी आहे, माननीय आदित्य साहेबांच्या पाठीच आहे। आणि कधी आम्हाला आदेश आला तर आम्ही उतरणार। ज्यांनी त्यांना मारलेलं आहे, जे त्यांच्या अंगावर गेलेले आहेत, त्यांच्या आता नावाला त्यांना हजर करावंच लागणार आहे आम्हाला, आणि आम्ही करणार। आमचे काही शिवसैनिक किंवा पदाधिकारी नाहीयेत का आम्ही कुठे पळून जाणार नाही। शिवसैनिक धडा शिकवणार हा निश्चय शिवसैनिकांनी केलेला आहे। आणि आता आरोपांच्या फैरी ज्या आहेत या किरीट सोमय्यांविरोधातही शिवसैनिकांनी सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे नेमका आता सेना भाजपचा वाद किती विकोपाला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।